श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी देवे नमः. तर काल होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचे उद्यापन करत असतो. तर उद्यापनाच्या दिवशी आपण काही सवासिनींना किंवा कुवारिकेंना बोलून त्यांना हळद कुंकू देऊन पूजा आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण सुवासिनींना हळद कुंकू देऊन तसेच एक एक फळ आणि पुस्तकाची एक एक प्रत देऊन त्यांना नमस्कार करत असतो. हेच या व्रताचे उद्यापन असते. तर अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन करत असतो. तर उद्यापनाच्या दिवशी मी अशा प्रकारे पूजेची मांडणी केली होती. तर पूजेची सविस्तर मांडणी कशा प्रकारे करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर हे व्रत आपण लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे यासाठी करत असतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतास प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. तर महालक्ष्मी आईची अनेक रूपं आहेत. तसेच महालक्ष्मी आईला अनेक नावांनी संबोधले जाते. तर प्रथम भारती, द्वितीय सरस्वती, तृतीय शारदा देवी, चतुर्थ हंसवाहिनी, पंचम जगतिख्याता, षष्टम महेश्वरी, सप्तम कौमारी, अष्टम ब्रह्मचारिणी, नवम विद्याधात्रीती, दशम वरदायिनी, एकादशम रुद्रघंटा, द्वादश भुवनेश्वरी. अशा प्रकारे देवीची अनेक रूपे आणि अनेक नावं आहेत. तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पूजेची मांडणी करत असतं. कोणी साध्या पद्धतीने तर कोणी जास्त डेकोरेशन करून पूजा करत असतो. आपापल्या पद्धतीने आपण पूजा करतो. पूजा ही कशी असो तर ती मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करावी. तसेच शेवटच्या गुरुवारी आपल्याला लक्ष्मी आईची ओटी देखील भरायची असते. इथे माझी पूजेची मांडणी करून झालेली आहे. तर तुम्हाला पूजेची मांडणी कशी वाटते, व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.